हेलो फ्रेंड्स, वेलकम बैक टू द चैनल। तो आज मेरा कॉलेज में कंपटीशन है रंगोली और वेस्ट आउट ऑफ वेस्ट का। तो फिर अभी और 15-20 मिनट है चालू होने को। तो मैं अभी जा रहा हूँ ये वेस्ट लाने के लिए, जो जिससे मैं बेस्ट बनाने वाला हूँ। तो अभी देखते हैं, मैं इधर वसई में वो दुकान ढूंढ रहा हूँ जिधर मेरे को वो मिलेगा। वो कुछ तो अलग ही चीज़ है, मैं आपको दिखाता हूँ बाद में। अभी ढूंढता हूँ और बाद में दिखाता हूँ। सुबह के 9:15 बज रहे, पर सारे दुकान अभी भी बंद ही है। सर्व दुकान बंदच है, कौन सा खुला भी नहीं है। मेरे को कहाँ मिलेगा, ढूंढना पड़ेगा, सब शटर बंद है। 10 मिनट से ढूंढ रहा हूँ पर मिल ही नहीं रहा है, सब दुकान बंद ही है। और अभी इवेंट चालू होने को सिर्फ 10 मिनट बाकी है और मैं कॉलेज से अच्छा खासा दूर हूँ। तो देखते हैं, अभी मिला तो मिला, नहीं तो मैं लाया हूँ सामान, पर वो छोटा सामान है, मेरे को बड़ा चाहिए। वे एक्चुअली हुआ ऐसे कि जो मैं दुकान ढूंढते आ रहा था ना, वो सभी बंद थे। तो अभी मैं कॉलेज की तरफ जा रहा हूँ और जाते जाते अगर कोई दुकान मिला तो फिर देखते उधर रहेगा सामान, तो फिर उधर से लेता हूँ। तो फाइनली सामान मिल गया है। अजीब सामान है, मतलब आपको बाद में ही दिखाता हूँ। मैं ऐसे लेके जा रहा हूँ और सब लोग मुझे ही देख रहे हैं जैसे कि मैं क्या लेके जा रहा हूँ। पर मेरे को भी डर लग रहा है कि कॉलेज वाले मारेंगे फिरेंगे नहीं, क्योंकि ये चीज़ थोड़ी सी, मतलब क्या बताऊँ, दिखाता हूँ डायरेक्ट। ये देखो गाइस, मैं क्या लाया हूँ। डरते थोड़ी है भाई अपन। तो अभी रंगोली स्टार्ट हो रहा है और एक्सपेक्टेड था कि एक ही लड़के और मैं एक लड़का, सिर्फ 2 लड़के और बाकी सब लड़की है। तो फिर दिखते आता कसं काय होते, मी व्हिडिओ काढून दाखवतो। तो ये मैंने आउटलाइन निकाल लिया है। अभी ये कुछ ऐसा दिख रहा है। अभी मैं इसको कलर वलर दूंगा, ये ब्लैक पिंक सब, मतलब देखते हैं फिर बाद में कैसा दिखता है, आपको दिखाते हैं आपको। मेहनत लागते भाई, काफी वाट लागलं इकडे। हात काले झालेत भाई। आता थांब दाखवतो। आता एवढं झालं आहे, आता फक्त हे एवढं बाकी आहे आणि मग याच्यानंतर याला पिंक कलर द्यायचा, बस मग आपला डुक्कर तयार। तो अब मैंने आउटलाइन निकाला हुआ है, ऐसा कुछ दिख रहा है अपना डुक्कर। कि मैंने 2 बीच के गोल अभी तक नहीं निकाले, क्योंकि वो मेरे को डिफ़िकल्ट जाएंगे, तो फिर वो पूरा उसका वो ख़राब हो जाएगा। उससे अच्छा हम वो बाद में करते, क्योंकि उसमें अलग शेड आएगा। तो फिर अभी मैं इसको कलरिंग करता हूँ वो पिंक कलर के साथ, और फिर देखते हैं फिर कैसा दिखता है। इससे अच्छा दिख रहा है, इतना भी बुरा नहीं दिख रहा ना भाई। मी खरं सांगतो, मी पहिल्यांदा रंगोली काढतो माझ्या लाईफमध्ये। हे थोडंसं विचित्र वाटते, बट स्टिल हे थोडंसं प्रॅक्टिस केल्यावर होईल। बट स्टिल यार भारी वाटतं। आता तुम्ही कलरिंग बघा।
तो अभी इतना हो गया है अपना, अभी बस लास्ट के फाइनल टचेस बाकी है, जिधर वो ईयर के इधर, नोज़ के इधर, आइज़ के इधर बस, और वो नीचे इधर लेग्स के इधर थोड़ा सा, बस इतना ही बाकी, उसके बाद फिर कंप्लीट हो जाएगा। वैसे ठीक दिख रहा है यार, है बस असं वाटतं कोणत्या जातीचा डुक्कर आहे काय माहिती, फिर अच्छा दिख रहा है। फिर अभी लास्ट फाइनल टच करके आपको दिखाता हूँ। ये देखो मेरा इधर ऐसा है, ये देखो इसका कितना अच्छा लग रहा है, एकदम रियल लग रहा है। और इधर ये बना रहा है भाई, आणि असे बनवत आहेत सर्व। तो अभी मैंने ये बना लिया है, मेरा लाइफ का फर्स्ट रंगोली। अच्छा दिख रहा है, मेरे को खुद को लगा नहीं था कि इतना क्यूट दिखेगा भाई, सच बता तो एक क्यूट दिख रहा है, मेरे को भी इतनी एक्सपेक्टेशन नहीं थी। आणि हा आहे ओम, याने माझी खूप मदत केली आहे। ओम ना, ओम पाटील ना, याने मला म्हणजे रंगोली काढायला मदत नाही केली, जस्ट मला हेल्प केली की कसं काढायचं कसं नाही करायचं। थँक्यू ब्रो। तो अभी फाइनली हो गया रंगोली रेडी, फर्स्ट ऐसा कुछ दिख रहा है भाई, आर्ट वगैरे टीचर सेल्फी ले रही तर असं काय दिसत आहे। पहिल्यांदा डुक्कर भारी वाटत आहे, क्यूट वाटतं रे। तर आता आणि मी माझं नाव पण लिहिलं आहे, म्हणजे माणसांना समजेल की मी काढलं आहे। याची बघ, यांची पण भारी आहे, यांनी काढलं आहे। इमॅजिनेशन कॅन एक्सपांड और कॉन्ट्रॅक्ट द माइंड, मिनिंग नाही समजलं पण ऐकायला भारी वाटते। अजून काढत आहेत। फर्स्ट प्राइज विनर। तर आता माझी रंगोलीची कंप्लीट झालेली आहे, आणि आता सीन असा झाला आहे की मी मेहंदीमध्ये होता, बट मी माझं नाव मेहंदीतून चेंज करून पेंटिंगमध्ये टाकलं आहे, कारण मी मेहंदीचा कोण पण आणला नव्हता, काहीच तयार येत नव्हती, आणि मला मेहंदी येत पण नाही, आणि पेंटिंग पण येत नाही तसं, बट स्टील ट्राय करतो। हा मला मदत करणार आहे फ्रेंड। तर आता इथे मी पेंटिंग स्टार्ट करतो आहे, आणि झाल्यावर तुम्हाला दाखवतो कसं काय बनते म्हणजे। तर आता असं दिसतंय काहीतरी, खाली कमेंटमध्ये गेस करा की काय कोण आहे। हा बनव, आता कमेंट करा की कोण आहे। तर प्रोग्रेस आता असा चालला आहे, आणि तो तिथे आपला डुक्कर बघत आहे आपल्याला। तर ही आपली फायनल ड्रॉइंग झालेली आहे। तुम्ही कमेंटमध्ये गेस करा ही कोण आहे किंवा हा कोण आहे। मी मध्येच व्हिडिओमध्ये फोटो टाकेल की कोण आहे असं। मी हा अजून काढतो आहे, हात कलर बिलर मारतो आहे, मी काय कलर बिलर नाही मारत आहे। आता माझं बेस्ट ऑफ वेस्ट आहे, तर मी तिकडे चाललो आहे। तर आता बेस्ट ऑफ वेस्टसाठी चाललं आहे, तर हे मी तर साईन घ्यायला गेलेला प्रिंटआउट, कारण ते बनवेल तर दिसलं पाहिजे ना। तर आता बेस्ट ऑफ वेस्ट चालू होतं आहे, चालू म्हणजे काही पोरांनी बनवलं, माझं बाकी राहिलं आहे, तर आता मी फटाफट बनवतो, मग माझं असतं झालं सर्व। काय माहिती माझे मित्र घरी गेलेत का असतील एखादा फोन बिन तर काही केला नाही, विसरले, काय कामाचे नाही मित्र। तो अभी ये देखो, अभी मैं इधर से यहाँ पे बनाने वाला हूँ। तर असा थोडाफार डब्बा बनला आहे, आता छोटे मोठे जागा आहेत ते भरेल, असे खाली आहेत ते, आणि मग हे मधलं राहू दे ना, असंच मध्ये काय ते निशाण दिसतात बाटल्यांचे, बट ठीक आहे, तेवढं कोण बघत नाही। तो अभी ये ऑलमोस्ट हो गया है कंप्लीट, सब न्यूज़पेपर लगा के हो गए हैं चारों साइड से, 4-5 कितना साइड से, और ये अंदर भी एक लगा है छोटा सा, क्योंकि उसके अंदर होल था इधर। तो फिर आता एक फक्त हे एक साईन लावायची आहे, यूज मी भाई, झाला मग बेस्ट आउट ऑफ वेस्ट। वीडियो फिर ऐसा पकड़ने का, अगर दूर से पकड़ने का।
तरह से बात कर सकते कि ये हमारे यहाँ पे ज़ेरॉक्स वाले भैया है जो कॉलेज के यहाँ पे ही उनका शॉप है, तो कभी आप आओ तो उधर से ज़ेरॉक्स ले लो बोल दो. तर हा माझा हॉल तिकीट आहे. तर आता हा 5th सेमचा आहे, तर हा पण आता वेस्टमध्ये गेलेला आहे, म्हणून आता मी याच्यावरच माझं नाव लिहिणार आहे. भाई मी हा 6 नंबर ना, माझा 6 नंबर आहे. मी एवढा बेकार चिकटवला आहे ना की भाई जो काढणार आहे ना त्याला खूप त्रास आहे. कमीत कमी 15-20 वेळा सेलो टेप मारले एकावर एक. तो फाइनल ऐसा कुछ दिख रहा है हमारा कचरे का डब्बा. तो मेरा भी बेस्ट ऑफ वेस्ट भी हो गया. अभी मेरा भूक लागलं आहे मला, तर मी आता खायला जाईल म्हणजे डबा आणला आहे तर डबाच खाईल. आणि असा सीन आहे की नाही म्हणजे हा कॉन्सेप्ट सांगतो मी तुम्हाला. तो मी डस्टबिन का बनवला ॲक्च्युली ना, तो बिअरच्या बाटलीचा डब्बा होता. तर मला त्याचा कॉन्सेप्ट असा आहे की आपल्याकडे जर खाली बॉक्स आहेत घरी पडलेले तर ते असेच फेकण्यापेक्षा आपण त्याला ॲज अ डस्टबिन यूज करू शकतात. कारण मी हे मागवलेलं ना, काहीतरी मागवलेलं वॉच किंवा काहीतरी फ्लिपकार्टवरून, तर त्याचा बॉक्स आहे ना कार्डबोर्डचा, तो मी माझ्या रूममध्ये ॲज अ डस्टबिन यूज करतो. तर कधी कधी अशी सिच्युएशन येते की म्हणजे आपण कचरा टाकायचा असतो, आपला इच्छा नसते की आपण रस्त्यावर किंवा बाहेर टाकावं, बट कधी कधी ना सर्वीकडे डस्टबिन्स अवेलेबल नसतात. तर जेवढे नंबर ऑफ डस्टबिन आपण इन्क्रीज करू शकतात तेवढं आपण वेस्ट आपण म्हणजे इथे तिथे पसरवण्यापासून वाचवू शकतात. तर असं आहे ते कॉन्सेप्ट. ते अचानक काल रात्री माझ्या डोक्यात आलं काहीतरी, तर मी ते बनवून टाकलं. तर हे रांगोळी तुम्हाला मी दाखवतो जे बाकीचे आहे. बघ हा तर फर्स्ट प्राईज यालाच भेटणार आहे. फर्स्ट प्राईज नाही रे, रिअल फर्स्ट प्राईज हा आहे. आणि आता हे लिहत आहेत आपल्या इव्हेंटचं नाव. काय आहे नाव? आणि इथे पेंटिंग चालू आहे. हे मागचं भिंतीवर काढलं आहे. आणि इथे मेहंदी चालू आहे वाटते असं. तर आता सर्वांना हे आवडत आहे. 2-3 टीचर बोलले की छान बनवलं आहे. छान वाटते रे, मला पण छान वाटते. आणि हे बाकीच्यांचे बेस्ट आउट ऑफ वेस्ट. ते बाप्पा आहेत ते. हे नारळाचे कवटे या नारळाचेच आहेत. तसा तो नारळ पडला खाली आणि इथे त्याने हे बनवून टाकलं. अर्धा याने घेतला काय विषय नाही. काय इथे ग्लास का लावला आहे? अच्छा हा ग्लास आहे भाई, वाईन प्यायचा ग्लास आहे हा. यू फील मी असं पकडून आपण तर पिऊ शकत. जर तुम्हाला माहिती नसेल तर चांगली गोष्ट आहे. हे पण चांगलं केलं आहे रे. हे आहेत पिस्ताचे ते असतात ना ते आहेत. तर आता जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता माझं सर्व झालेलं आहे. आता फ्रेंड्सला तिकडे ते कबड्डीची मॅच बघत आहेत का खेळत आहेत काय माहिती. तर आता तिथे जातो आणि बघतो ते काय करतात. आणि मग त्यांना लेट होत असेल तर मी निघेल घरी, नाहीतर थांबेल. बघू आता अर्धा एक तास थांबेल, नाहीतर निघेल.
तर इथे आता हे पोरींची कबड्डी चालू आहे आणि इथे सर्व मित्र वगैरे आहेत. तर बघू, मी निघून जाईल थोड्या वेळात, अर्धा तासात निघून जाईल, कारण यांना लेट होईल घरी जाता जाता. बाय 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 बाय. हे पहिले अरे कार्ड होतं ना ते म्हणून असंच लग्नाची मागे बघून रे. आम्ही डायरेक्ट बॅगेत लवकर या. अरे तर आता मी ट्रेनमध्ये आहे, आता घरी चाललो. तो अभी फायनली मी घरी आलेला आहे आणि चांगला गेला दिवस अशा प्रकारे. आणि तुम्ही पण इथपर्यंत थांबल्यात तर भेटूया नंतर कधीतरी. व्हिडिओ टाकेल मूड झाला तर, नाही झाला तर नाही टाकणार. कंटाळा आला रे. मी ट्रेनमध्ये झोपलेला म्हणून शूट नाही केला. कॉलेजमधून निघाल्यावर शूटच नाही केला. आता डायरेक्ट घरी आला आहे, थकला आहे, पण आता जायला लागेल कुठेतरी. तर मग तुम्हाला रांगोळी कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा, आणि काय असेल ते सांगा. अजून काय म्हणजे व्हिडिओमध्ये काय असं तुम्हाला बघण्यासारखं काय इम्प्रूव्हमेंट वगैरे असेल, म्हणजे असे काय सजेशन्स वगैरे असतील तर कमेंट करा. बाकी नंतर कधी काय असेल इव्हेंट वगैरे तर मी त्याचा ब्लॉग करेल आणि अपलोड करेल. तर स्टे ट्यून, आणि सबस्क्राईब करायचं असेल तर करा, नसेल करायचं तर नका करू. ओके, बाय, सी यू, टेक केअर, गुड नाईट, लव यू टू.